नमस्कार, मी प्रीती. एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण भरलेली वांगी बनवणार आहोत, पण ती सुद्धा सुकट घालून. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण भरलेली वांगी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी वांगी घेतली आहेत, ताजी गावठी वांगी आहेत, मस्त अशी आणि कवळी आहेत अशी. ही आपण सुकट भरून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हे बघा सुका जवळा घेतलेला आहे इथे. आता हा जवळा जो आहे तो पहिला मी आता इथे धुवून घेते. आता हा स्वच्छ पाण्याने मला 1-2-3 पाण्यामध्ये मी स्वच्छ असा धुवून घेणार आहे. हे बघा इथे जवळा आपला धुवून झालेलाच आहे. आता इथे मी घेतलेले आहे 2 मिरच्या आहेत, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा, एकदम जाडसर असा, एकदम बारीक नाही, जाडसर असा करून घ्यायचा आहे. हे बघा इथे मस्त असं आपण हा ठेचा इथे करून घेतलेला आहे, एकदम जाडसर असा बघा. आता आपण पहिली सुकट बनवून घेणार आहोत मस्त अशी. चला हे बघा इथे टोपामध्ये तेल गरम ठेवलेलं आहे. परत आता आपल्या याच्यामध्ये पहिला टाकायचा आहे कांदा. कांदा आपल्याला छान असा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत. हे बघा कांदा इथे व्यवस्थित असा आपला झालेलाच आहे. आता त्याच्यामध्ये टाकणार एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा आपल्या याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आता आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा. हा जो आपण जो ठेचा केलेला आहे ना, याने ना या ज्या सुकट आहे ना याला एक छान अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे असं एकदा नक्की करून तुम्ही टाकून बघा, मस्त लागतं एकदम. आता हे आपल्याला 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. आणि ना सुकट भरलेली वांगी आहेत ना, 1 नंबर लागतात. तर तुम्ही एकदा ना नक्की करून बघा. त्याच्यामध्ये टाकणार आपण हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, थोडंसं हिंग, त्यानंतर आपला घरगुती मसाला 1 चमचा. आता हे थोडंसं परतून घेऊया. मस्त झालं एकदम, पाहू शकतो तुम्ही, कलर पण छान आलेला एकदम. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपला सुका जवळा. आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जवळा शिजण्यासाठी काही जास्त वेळ आपल्याला लागत नाही, 5 मिनिटात होऊन जातं. हे बघा व्यवस्थित असं ते परतून झालेलं आहे. गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे. त्यानंतर चवीनुसार टाकणार आपण याच्यामध्ये मीठ. त्यानंतर इथे मी थोडा चिंचेचा कोळ करून घेतलाय, तो घालतेय. चिंचेचा कोळ तुम्हाला नसेल घालायचा इथे तुम्ही कोकम सुद्धा वापरू शकता. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि झाकण ठेवून आता आपण 1-2-3 मिनिट शिजून घ्या. 1-2-3 मिनिटानंतर आता आपण चेक करूया. मस्त जवळा तयार झाले बघा, जास्त वेळ नाही लागत, 1-2-3 मिनिट आरामात होऊन जातात. थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करूया आणि गॅस बंद करूया. बघा मस्त झालंय की नाही, एकदम कसला भारी दिसतो एकदम, आणि वास तर 1 नंबर येतो याचा. 1-2-3 मिनिटात मस्त असा जवळा तयार झालेला आहे. गॅस बंद करूया. आपला जवळा रेडी आहे. आता आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे. हे बघा वांग्याचा थोडासा पाठचा भाग म्हणजे कट करून घेते. आता आपल्याला मधून चिरून घ्यायचे व्यवस्थित असे. आता इथे मी उभा आपला वांगा आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आतमध्ये कुठे किडलेला वगैरे आहे की पहिला आपल्याला चेक करायचं आहे. हे बघा आता आपल्याचे 4 भाग करून घ्यायचे.
माझी ती अशी वांगी होती म्हणून मी अशी घेतलेली आहेत. तर तुम्हाला दुसरी ती आपली छोटी वांगी असतात ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. फक्त ना वांगी घेताना कशी मस्त अशी थोडी कवळीच घ्यायची, म्हणजे कसं ना शिजायला सुद्धा पटकन मिळतात आणि लागतात पण मस्त एकदम, कारण की त्याच्यामध्ये बी वगैरे पण नसते. बघा अशा प्रकारे तर सर्व वांगी मी ना आता अशीच कट करून घेणार आहे. हे बघा वांगी कट करून मी पाण्यामध्ये घालून घेतलेली, मिठाच्या पाण्यामध्ये, कारण की मग ती काळी पडत नाही. आपला जवळा पण रेडी आहे. आता आपण ही भरून घेणार आहोत. तर एक एक वांगा आपण भरून घेऊया. मस्त अशी दाबून दाबून भरून घ्यायची. लहान मुलं तर ना अगदी आवडीने खातील, कारण की एकदम मस्त लागतात ती वांगी. मस्त भरून घ्यायची. खाली ना अशी अगदी दाबून दाबून भरून घ्यायचं मस्त एकदम. वरून सुद्धा व्यवस्थित अशी भरून घ्यायची. आता अशा प्रकारे ना सर्व वांगी मी आता अशीच भरून घेणार आहे. ते बघा इथे मस्त अशी आपली सर्व वांगी इथे आता भरून झालेली आहेत. हे बघा इथे पॅन घेतलंय, तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण इथे, आणि तेल गरम पण झालेलं आहे. आता भरलेली वांगी आपण याच्यामध्ये घालून देणार. बघा कसली भारी दिसतात एकदम आणि टेस्टी पण लागतात. सर्व वांगी आपण त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. झाकण ठेवून ना आपल्याला ही एक 2-3 मिनिट आपण पहिली शिजवून घेणार होती. त्याच्या आधी पाण्याचा थोडासा आपल्या असं पाणी मारून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून आपण ती शिजवून घेऊ. आपले 2-3 मिनिटं झाले. आता आपण चेक करूया. कसला वास येतोय भारी, मस्त झाले ते एकदम. बघा तुम्ही. आता ही आपण पलटी मारून घेणार आहोत. तर वांगी आहेत ना एकदम कोळी कोळीच आहेत, त्याच्यामुळे शिजायला सुद्धा जास्त वेळ नाही लागणार आहे आणि सुकट सुद्धा आपली छान अशी शिजलेलीच आहे. ते पलटी मारून घेऊया. सावकाश पलटी मारायला लागत आहेत, कारण की मग त्यातलं सारण ते निघू शकतं. आता पुन्हा आपण झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. आता पुन्हा आपण चेक करूया. हे बघा मस्त आपली वांगी आता इथे शिजलेलीच आहे. तुम्ही पाहू शकता, कारण कलर पण आता चेंज झालेलाच आहे. तुम्हाला दाखवते जरा सुरी लावून. हे बघा मस्त अशी शिजलेली आहेत वांगी. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली चमचमीत अशी सुकट भरलेली वांगी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात, एक नंबर लागतात चवीलाही. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.